लांब, सुंदर, निरोगी केसांसाठी वर्षानुवर्षे चालत आलेली ही हर्बल शॅम्पूची रेसिपी आज आपण घरी करणार आहोत. त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम रिठा घेतलेला आहे, 3 चमचे मेथी घेतलेले आहे. हे ओव्हरनाईट गरम पाण्यामध्ये मी भिजत घातलं. सकाळी उठल्यानंतर ते छान भिजलेलं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे जवस घातलं आणि आता हे आपण शिजवून घेणार आहोत रिठ्याच्या बिया. तर हे सगळं आपण शिजायला ठेवलेलं आहे गॅसवर. तुमच्याकडे जर शिकेकाईच्या शेंगा असेल तर त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. इथे मी शिकेकाई आणि आवळा पावडरचा यूज करणार आहे. अर्धं उकळल्यानंतर त्यामध्ये आपण आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर ॲड करून पूर्ण त्याच्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. त्याचा अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे. तर ही खूप इफेक्टिव्ह रेसिपी आहे. अगदी वर्षानुवर्षे आपल्या आजी पणजी त्यांच्या काळातील आहे. आपले बघा पूर्वी आजी पणजी त्यांचे केस शिकेकाई आणि रिठ्याने धुवायचे. त्यांचे केस अजूनही काळेभोर लांबसडक आहेत. तर अशी ही वर्षानुवर्षे चाललेली ही रेसिपी आज आपण घरीच तयार करत आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. सगळे केसांचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. हे चांगलं उकळून आल्यानंतर थोडं नॉर्मल थंड होऊन द्यायचं आणि एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे. तुमचे सगळे केसांचे प्रॉब्लेम दूर होतील. तुमच्या केसांना फाटे फुटले आहेत, वृक्ष झालेले आहेत, केसांची वाढ होत नाही, आग होते. त्यामुळे यावर सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे हा हर्बल शॅम्पू. तर हा हर्बल शॅम्पू बाहेर घ्यायला गेलं तर 200 ml तुम्हाला 259ला भेटेल. परंतु हा जर घरी बनवला तर अगदी 150 रुपयांमध्ये तुम्हाला एवढा हर्बल शॅम्पू बनेल तर 5 ते 6 महिने सहज जाईल. ह्या रिठ्याच्या बिया पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये ग्राइंड करायचं आहे. जे पाणी उकळलेलं होतं तेच त्याच्यामध्ये ॲड करून मिक्सरला ग्राइंड करून बारीक पेस्ट तयार करायची आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे, नाहीतर शॅम्पू लगेच खराब होऊ शकतो. तर हे चाळणीमध्ये चांगलं गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कॉटनच्या सुती फडक्याने पुन्हा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि आता आपला हर्बल शॅम्पू हा तयार झालेला आहे. हा हर्बल शॅम्पू बघा तुम्ही किती झालेला आहे तयार. एवढा आयुर्वेदिक आहे. अगदी 5 ते 6 महिने तुम्हाला जाऊ शकतो. तो एका कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. जसा पाहिजे तसा एका छोट्या बॉटलमध्ये काढून घ्यायचा आहे. तर हा पूर्ण आपल्याला कॉटनच्या फडक्याने असा थोडा थोडा प्रेस करून आपल्याला पूर्ण त्यातला काढून घ्यायचा आहे बघा. आणि नंतर फेस बाजूला करायचा आणि एका रिकाम्या बॉटलमध्ये तो असा स्टोअर करून ठेवायचा आहे. तर खूप छान स्मेल येतो आहे त्याचा आणि एवढा फेस होतो की ते रिठा वगैरे शिकाकाई कंडिशनरचं काम करतं. पूर्ण केसांचे तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. केस भराभर वाढतील, केस गळायचे थांबतील. अगदी टक्कल पडत चाललेला आहे, विरळ झालेले केससुद्धा केस दाट होतील आणि एवढे छान सुंदर निरोगी केस राहतील ना की सगळे केसांचे प्रॉब्लेम दूर होतील. नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.